नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प राजकीय दबावातून गुजरातला नेलाय असा अतिशय गंभीर स्वरूपाचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. अजित पवार यांनी केंद्र सरकारवर हा आरोप केलाय. धोलेरा इथं होणारे हा प्रकल्प आता आणि गुजरातच्या तुलनेत धोलेरामध्ये सुविधाच नाहीत असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेदांता ग्रुप प्रकल्प गुजरातला होत असल्यानं हा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ नये किंवा तो जाऊ दिला जाऊ नये अशा आशयाचं पत्र लिहिलेलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प राजकीय दबावातून गुजरातला नेला गेल्याचा केंद्र सरकारवर आरोप केलेला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फॉक्सकॉन वेदांताचा हा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ देऊ नका अशा आशयाचं एक पत्र देखील लिहिलेलं आहे. राजकीय दबावातून हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा मोठा आरोप अजित पवार यांनी केलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, अजित पवार यांचा हा आरोप अतिशय मोठा आहे, काय सांगता येईल याबद्दल? आपण सध्या बघतोय महाराष्ट्रामधली जी गुंतवणूक आहे, विदेशी गुंतवणूक, ती इतर राज्यांमध्ये जाते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप मोठा वाद पेटलेला आहे. वेदांत असेल, फॉक्सकॉन प्रकल्प असेल, हे लाखो कोटींचे प्रकल्प आहे जे महाराष्ट्रातले बेरोजगारी दूर करण्यासाठी खूप मोठा हातभार लावणार होते, महाराष्ट्राची तिजोरी भरणार होते. आर्थिक जो काही मार्ग आहे तो महाराष्ट्राला खूप मोठा मिळणार होता. मात्र हे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे खूप मोठी टीका आता राज्य सरकारवरती होताना पाहत आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे वेदांता ग्रुपचा प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रातून गुजरातला हस्तांतरित होत आहे. त्या संदर्भात आपण तात्काळ कारवाई करावी आणि पावलं उचलावी आणि हा प्रकल्प पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणावा यासाठी तात्काळ पावलं उचलावे, प्रयत्न करावे या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देऊ नका असं देखील त्यांनी यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. वेदांता प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातली तळेगाव येथील खूप मोठी जागा जी आहे ती महाविकास आघाडी सरकारने देऊ केली होती. मात्र अंतिम टप्प्यात आलेला हा प्रकल्प एकाएकी गुजरातकडे कसा काय वळला गेला या संदर्भात देखील त्यांनी प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नये आणि तो महाराष्ट्रात पुन्हा आणण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावे. प्रसंगी केंद्र सरकारची देखील या संदर्भात निर्वाणीची चर्चा करावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. बरं उदय, पण खास करून या आरोपाचा जो रोख आहे केंद्र सरकारवर आहे. अजित पवारांनी जो आरोप केला या अनुषंगाने आता केंद्र सरकारचा दबाव होता आणि म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला असा आरोप त्यांनी केला. या संदर्भातली माहिती मी तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत, पण याच संदर्भात आपण प्रतिक्रिया आता जाणून घेऊया. प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. या प्रकल्पाच्या अनुषंगाने आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी एक मोठा आरोप केलाय. केंद्र सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं या आरोपात काडीचं तथ्य नाहीये. हा राजकीय भावनेतनं त्या ठिकाणचा विरोधी पक्ष नेता म्हणून केलेला आरोप आहे. कारण दबाव टाकायला केंद्राच्या सहकार्यानं, आशीर्वादातनच हे सरकार त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि एकनाथजी शिंदेना त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून केंद्रानं आश्वस्त केलेलं आहे की या राज्याच्या विकासासाठी जी मदत केंद्राची लागेल ती त्या ठिकाणी करण्याचं वचन दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तेच केंद्र सरकार, तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब किंवा केंद्रीय नेतृत्व यांना राजकीय दबावापोटी महाराष्ट्राच्या विकासापासून वंचित ठेवण्याकरिता हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेण्याचं काम करू शकत नाहीत हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे हे राजकारण पेटवण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून आहे. 2-2.5 वर्ष खरं म्हणजे सरकार महाविकास आघाडीचं या ठिकाणी होतं. प्रकल्प काय 10-15 दिवसात होत नसतो त्याची प्रक्रिया पूर्ण. माझा तर स्पष्ट आरोप या लोकांवर आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी या कंपनीच्या फॉक्सकॉन प्रकल्पाच्या संदर्भात का विलंब लावला? नाही, पण प्रवीणजी अजित पवार तर म्हणतायत की महाविकास आघाडीनं अनेक सवलती दिल्या,
अनेक ज्या प्रक्रिया होत्या त्या सुरळीत करून दिल्या, असं होऊन सुद्धा जर हा प्रकल्प राज्याबाहेर जात असेल तर मग याला जबाबदार कोण? यावर नेमकं काय वाटतं? अजितदादा बोलले याची वस्तुस्थिती तपासून घेण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका आहे. अशा प्रकारच्या सवलती जर गुजरातपेक्षा जास्त असतील तर जायचं काहीच कारण नाही. त्याचं कारण यथावकाश राज्यातल्या जनतेसमोर येईलच. राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी पंतप्रधानांशी बोललेले आहेत या विषयासंदर्भात. या ठिकाणी उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री देवेंद्रजी याच्यामध्ये लक्ष घालून आहेत आणि त्यांना जेवढी काळजी आहे त्याच्या दुप्पट काळजी शिंदे फडणवीस सरकारला या ठिकाणी राज्यातल्या या प्रकल्पाची आहे. कारण देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री असताना इंडस्ट्री ज्या प्रमाणात आल्या, ज्या प्रमाणात या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आली, त्याच्या 5% पण इन्व्हेस्टमेंट हे सरकार आणू शकलं नाही. आपला प्रवीणजी, आपण जो मुद्दा मांडला तो समजला. धन्यवाद आपण ही जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. सुप्रिया सुळे या संदर्भात सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. त्यांना इन्क्लूड करा आणि महाराष्ट्राच्या वतीने आपण सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या मुलांच्या नोकरीचा, रोजगाराचा प्रश्न त्याच्यापासून त्यांना कृपा करून वंचित ठेवू नका. शिंदे म्हणले की महाविकास आघाडीमुळेच तो प्रोजेक्ट झाला नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. माझं कदाचित माझं चुकतही असेल, पण कदाचित आजचे तत्कालीन मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीच्या सरकारचे अविभाज्य भाग होते. त्याच्यामुळे आय एम स्लाइटली कन्फ्युज्ड. काल त्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा पण केलेली आहे की हा प्रोजेक्ट जो आहे तो पुन्हा महाराष्ट्रात मिळावा, पण विनंती केली आहे की बाबा हा महाराष्ट्रातच देण्यात यावा. पण मग काय वाटतं याबद्दल की प्रोजेक्ट जाईपर्यंत हे झालं नाही, गेल्यानंतर ते चर्चा करतात पंतप्रधान? आज बाळासाहेब थोरातांचं स्टेटमेंट मी वर्तमानपत्रात वाचलं की महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत आणि अतिशय संवेदनशील असणारा उत्साही युवक या सगळ्यांना या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या घरी जाऊन गोडवत ठेवलं आणि जो महत्त्वाचा विषय होता त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्याच्यात महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने त्यांचे जे हॉस्पिटॅलिटीचे आणि जे दौरे आहेत ते बंद करून महाराष्ट्राच्या रोजगाराचा प्रश्न हा सोडवला पाहिजे. पण गुजरातमध्ये हा प्रोजेक्ट गेलेला आहे. राज्याला यामुळे किती मोठं नुकसान होऊ शकतं ज्या पद्धतीने एवढा मोठा प्रोजेक्ट आज गेलेला आहे. पाच सहा अतिशय महत्त्वाचे आणि गंभीर विषय. तर 1 लाखपेक्षा जास्त नोकऱ्यापासून आता युवक युवती हे वंचित राहतील, पहिला मुद्दा. दुसरा, एखादी एवढी मोठी जेव्हा इन्व्हेस्टमेंट येते त्याला सपोर्टिंग खूप बिझनेसेस असतात, ज्याला आपण इंग्रजीत अलाइड बिझनेसेस म्हणतो. अलाइड बिझनेसेसमध्ये हे होईल आणि महाराष्ट्राचं नाव खराब होईल. ह्याचा तुम्ही विचार करा. आता तिथली जेव्हा एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट येते तिथे लँड प्राइसेस वर जातात, म्हणजे तिथली पूर्ण इकॉनॉमी बदलून जाते. त्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचं महत्त्व हे डिरेल करण्याचं पाप हे आता आहे ते सरकार करतं. सरकार कुठं कमी पडलं असं वाटतं? आपण पाहायला गेलं तर गुजरात सरकार याचं उत्तर मी तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारू इच्छिते की तुमचं लक्ष कुठे होतं. त्यांनी जर लोकांच्या हाऊस व्हिजिट्स बंद केल्या आणि महाराष्ट्र सरकारचं थोडंसं काम बघितलं. कालच एका वर्तमानपत्रकात चॅनलवर मी पाहिलं की पालकमंत्री नसल्यामुळे जे डिफेंडिंग चालले होते अनेक राज्य, साताऱ्याचं उदाहरण मी पाहिलं आणि माझ्या वाचनातही आलं की एका चॅनलने असं दाखवलं की पालकमंत्री नसल्यामुळे किती कामं. तर त्याचा 5च त्यांनी जिल्हे दाखवले, त्याच्यात हजारो कोटीचं नुकसान महाराष्ट्राच्या जनतेचं झालंय. त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यातली 800 कोटीची असे कामं, साताऱ्याचे तसंच होतं, नंदुरबारचं तसं. त्याच्यामुळे मंत्री नसल्यामुळे हा प्रश्न आहे. अनेक मंत्री असे आहेत, हे तुमच्याच चॅनल आणि वर्तमानपत्रातून मला कळतं की त्यांनी अजून डिपार्टमेंटचा चार्जच घेतला नाही. म्हणजे ते मंत्री एवढं सरकार ओरबाडून सरकार केलं. सरकार स्थापनेसाठी 1-1.5 महिना गेला, 2.5 महिना झालं सरकार पडून आधीचं. आज सगळी विकास कामं ठप्प आहेत, फाईली हालत नाही आहेत, कोणी जबाबदारी घेत नाही आणि हे सातत्याने बॅनरबाजी, हुल्लडबाजी आणि सगळे नुसते हाऊस व्हिजिट्स याच्यातच हे सरकार व्यस्त आहे.
हे अतिशय महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे आणि माझी विनंती राहील, हा राजकीय विषय नाही, हा विषय महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी हा अतिशय सिरियसली घ्यायला पाहिजे. कारण का ह्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे, आपलं राज्य मागे पडणार आहे आणि ह्या सगळ्या नवीन ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये असं जर राज्य मागे राहिलं तर पुढे या राज्याच्या खूप सोशल सेक्टर्सला प्रचंड अडचणी येतील. मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्याच्यात खूप चॅलेंजेस आपल्याला पुढे येतील. पण गुजरात सरकार सहजासहजी हा प्रोजेक्ट महाराष्ट्राला सोडेल असं वाटतं का तुम्हाला? या सगळ्या परिस्थिती म्हणजे एकीकडे आर्थिक फटका मला बसतोय. कुठल्या राज्यात गेलं, कुठल्याही राज्यात डेव्हलपमेंट होत असेल तर मी त्याचं स्वागतच करेन. मला असं कधीच नकोय. पण हा आपला हक्काचा तोंडात आलेला घास काढलेला आहे म्हणून मला ऑब्जेक्शन आहे. माझं म्हणणं आहे हा देशात सगळीकडे समान विकास हा व्हावा. दॅट इट इज अ व्हेरी गुड थिंग इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द नेशन. पण आपलं जेव्हा ठरलं होतं, MOU साईन झाला होता, मग असं काय घडलं 24 तासात की हा दुसऱ्या राज्यात हा प्रोजेक्ट गेलेला आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि माझी सगळ्या माध्यमांनाही विनंती आहे का हा आपण सगळा प्रोजेक्ट हा सिरियसली आणि अतिशय गांभीर्याने, हा काय तू मेमे मला विषय नाही आहे, हा अतिशय गांभीर्याने सगळ्या पक्षांना एकत्र कॉन्फिडन्समध्ये घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक अर्जंट मीटिंग लावली पाहिजे आणि याच्यातून चर्चेतून महाराष्ट्राचं हित जर जपायचं असेल तर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. केंद्राचे जे यंत्रणा आहेत त्याचा वापर होतो इथं काय वापर झाला असं वाटतं का? आता ह्याचं उत्तर हे तुम्हाला सरकारच देऊ शकतं किंवा ज्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे तेच बिचारे देऊ शकतात. पण ते कसं करतील? आजकाल सगळे घाबरतात तो काय बोलायला. पण रस्त्यावरची लढाई आता विरोधी पक्ष लढणार आहे का? बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, प्राध्यापक भरती होत नाही विद्यापीठात. आता रस्त्यावरची लढाई जी आहे, शिंदे गटाचे आमदार जे आहेत, म्हणजे हा सगळा प्रश्न आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार जे आहेत ते शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिवगर्जना यात्रा काढण्याचं नियोजन करतात. काय वाटतं? म्हणजे माझी एवढीच माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी सगळ्या मंडळांमध्ये जावं, सगळं साजरं करावं, जरूर करावं. म्हणून मी सातत्याने म्हणते महाराष्ट्राला एक सिरियस, फोकस्ड, ड्रिव्हन मुख्यमंत्र्याची गरज आहे. वेळ पडली तर ह्या सरकारनी 2 मुख्यमंत्री घ्यावे. एकानी जरूर यात्रेवर जावं आणि एकानी राज्य चालवावं. म्हणजे आत्ता जे नुकसान झालेलं आहे राज्याचं ते परत होता कामा नये. कारण का हे महाराष्ट्राला परवडणारं नाही आहे. सगळं सर्वसामान्य मायबाप जनतेची मुलं स्वतःचं पोटचे 2 घास कमी करून मुलांना लोक शिकवतात. लाखो नोकऱ्या याच्यामध्ये या फॉक्सकॉनमध्ये मिळणार होते. असं काय घडलं की ते आपल्या हातचा घास हा काढून घेण्यात आलेला आहे. एक प्रोजेक्ट जे आहेत ते महाराष्ट्र. सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि राज्य सरकारनं या संदर्भातली उत्तरं द्यावीत अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. मात्र फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये गेला आणि यावरनं आता महाविकास आघाडी आणि शिंदे समर्थक भाजप यांच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप सुरू झाले. वेदांतासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून कशी सवलतींची खैरात करण्यात आलेली होती याची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार वेदांतासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून 39,000 कोटी रुपयांची सवलत देण्यात आलेली होती. आता गुजरात सरकारनं फक्त 29,000 कोटींची सूट दिल्याचा दावा महाविकास आघाडीमधल्या सूत्रांनी केलेला आहे. त्यात तळेगावमधली 400 एकर जागा ही मोफत दिली गेल्याचा एकंदरीतच यावेळेला दावा करण्यात आलेला आहे. तर 700 एकर जागा 75% दरानं आणि 1200 मेगावॅटचा अखंडित वीज पुरवठा 20 वर्षांकरता हा 3 रुपये प्रति युनिट दरानं देण्यात येणार होता. 20 वर्षाकरता दररोज 80 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येणार होता. 5% स्टॅम्प ड्युटीमध्ये सुद्धा सवलत. विजेच्या दरात 10 वर्षांसाठी 7.5% सूट देण्यात येणार होती. तर पाणीपट्टीमध्ये 337 कोटी रुपयांची सूट देण्यात येणार होती. घनकचरा प्रक्रियेवर 812 कोटी रुपयांची सूट देण्यात येणार होती. जो दावा केला गेलेला आहे महाविकास आघाडीकडून वेदांता आणि फॉक्सकॉनच्या या प्रकल्पाच्यासाठी ज्या सवलती दिल्या गेल्याचा त्याचा आढावा आपण घेऊया. 39,000 कोटी रुपयांची सवलत देण्यात आलेली होती. या तुलनेनं गुजरातकडून फक्त 29,000 कोटींची सूट देण्यात आलेली आहे. पुण्याजवळच्या तळेगावमधली 400 एकर जागा मोफत देण्यात येणार होती.
तर 700 एकर जागा 75% दरानं दिली जाणार होती. 1200 मेगावॅटचा अखंडित वीज पुरवठा दिला जाणार होता. यासोबतच 20 वर्षांकरता 3 रुपये प्रति युनिट दरानं वीज दिली जाणार होती. 20 वर्षांकरता दररोज 80 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जाणार होता. तर स्टॅम्प ड्युटीमध्ये 5% सवलत दिली जाणार होती. विजेच्या दरात 10 वर्षांसाठी 7.5% सूट दिली जाणार होती. पाणीपट्टीमध्ये 337 कोटी रुपयांची सूट दिली जाणार होती. तर घनकचरा प्रक्रियेवर 812 कोटींची सूट दिली जाणार होती. राज्यातलं पाणी गुजरातमध्ये दिलं. गुजरातचा आशीर्वाद आपल्याला बनला राहिला पाहिजे. गुजरातल्या नेत्यांचा आशीर्वाद आपल्याला बनलेला राहिला पाहिजे. ही भूमिका जी आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते करतात आहेत असं चित्र आज स्पष्ट झालेलं आहे. उद्या मुंबई हे गुजरातमध्ये गेली तर काही नाविन्य राहणार नाही. ही कंपनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये वापस आली पाहिजे ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळेजण करतो. रोजगाराची युवकांना एवढी गरज असताना हे महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला जे काही प्रकल्प त्या ठिकाणी आले होते ते आत्ताचे जे सरकार आहे शिंदे आणि फडणवीस सरकार किंवा ईडी सरकार जरी तुम्ही म्हटलं तरी चालेल, तर त्यांच्या बेजबाबदारीमुळे ते बाहेर निघून गेलं. खरं असं जर होत असेल तर कसं काय महाराष्ट्राची डेव्हलपमेंट होणार? आणि सगळा फोकस या लोकांचा अहमदाबादवर, सगळा फोकस गुजरातवर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा सुद्धा त्यांचा कट आहे. हा विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा विषय आहे. आधीचं सरकार असेल ना तर हे सरकार असेल, नेमका काय त्रुटी महाराष्ट्राकडनं राहत आहेत आणि प्रत्येक वेळा प्रोजेक्ट गुजरातला का जातोय? गुजरातचं काय वेगळं देतं जे महाराष्ट्र देऊ शकत नाही? मला असं वाटतं राजकारण विरहित या गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि त्याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे. पुढची ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत आपण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केलेली आहे. रात्री दूरध्वनीवरनं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. उद्योग आणि गुंतवणुकीबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं राज्य सरकारवर विरोधकांनी सध्या टीकेची झोड उठवली आहे. या अनुषंगानं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. शिवसेनेचा दसरा मेळावा पहिल्यांदाच शिवाजी पार्क ऐवजी पर्यायी जागेवर होण्याची शक्यता आहे. आत्ताची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. शिवाजी पार्क मिळण्याबाबत साशंकता असल्यानं शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठीची चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे. बीकेसीतल्या जागेसाठी शिवसेनेकडून अर्ज करण्यात आलेला आहे. ठाकरे गटाकडून सुद्धा पर्यायी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते. आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. सध्या शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार याबद्दलचा जो संभ्रम आहे तो अजूनही कायम आहे. शिवाजी पार्क मिळण्याबाबतची साशंकता असल्यानं दुसऱ्या जागेसाठीची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते. बीकेसीतल्या जागेसाठी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेकडूनही अर्ज करण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नेमका कोणाचा होणार याबद्दलची उत्सुकता तर आहेच, मात्र पर्यायी जागेच्या उपलब्धतेबाबतची चाचपणी सुद्धा सुरू झाल्याचं समजतंय. उदय, काय सांगता येईल याबद्दल? आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरतीच म्हणजे शिवाजी पार्कवरती दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी होत असतो. मात्र यंदा
शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले, ठाकरे गट आणि शिंदे गट, त्यामुळे दोन्ही गटांकडनं दसरा मेळावा घेण्यासंदर्भात मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। दोघांकडनं छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दसरा मेळावा घेण्यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांकडे अर्ज देखील दाखल करण्यात आलेले आहे। मात्र मुंबई महापालिका आयुक्तांनी या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय जो आहे कुठल्याही पक्षाच्या बाजूने दिलेला नाही, कोणत्याही गटाच्या बाजूने दिले नाही। त्यामुळे दोन्ही गटाकडनं अन्य पर्यायी व्यवस्थांची जी आहे चाचपणी करण्यात येत आहे। त्यात ठाकरे गटाकडनं दावा करण्यात येत होता की आम्ही या आधी सर्वात आधी अर्ज केलेला आहे, त्यामुळे आम्हालाच ही परवानगी जी आहे ती मिळेल असं सांगण्यात येत आहे। मात्र आता जी शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये कोणत्याच गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार नसल्याची कुणकुण जी आहे ती दोन्ही गटांना लागली। त्यामुळे दोन्ही गटांनी अन्य पर्यायी जागा जी आहे ती शोधण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज मैदानाव्यतिरिक्त मुंबईमध्ये दुसरं सगळ्यात भलं मोठं जे मैदान आहे ते आहे वांद्रे कुर्ला संकुलातील मैदान। त्याच मैदानासाठी आता भारतीय कामगार सेनेने अर्ज केला असल्याची प्रत जी आहे न्यूज 18 लोकमतच्या हाती एक्सक्लुसिव्हरित्या हाती लागलेला आहे। या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे भारतीय कामगार सेनेने हा MMRD आयुक्तांना अर्ज केलेल्या पत्राद्वारे त्याद्वारे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी MMRD मैदान G ब्लॉक G26 कॅनरा बँक समोरील ग्राउंड असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे BKC वांद्रे पूर्व येथे। आणि त्या मैदानासाठी त्यांना 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर म्हणजे 5 ऑक्टोबरला दसरा आहे आणि 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान हे मैदान त्यांना बुक करण्यासंदर्भात त्यांनी अर्ज केलेला आहे। आणि या मैदानामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते भाषण करणार आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट उल्लेख या पत्रामध्ये केलेला आहे। आता या पत्राला मंजुरी मिळते का हे पाहावं लागणार आहे, कारण कालच आपल्याला माहिती आहे की शिंदे गटाकडनं देखील एक मोठी बैठक जी आहे मुंबईमध्ये घेण्यात आली, त्या संदर्भात दसरा मेळाव्यासंदर्भात चर्चा जी आहे ती त्यात झालेली आहे। आणि त्यांनी देखील BKC मैदानाचा पर्याय जो आहे तो खुला असल्याचं सांगितलं जात आहे। शिंदे गटाकडनं जर दसरा मेळावा आयोजित केला तर तो देखील BKC मैदानामध्ये होईल असं देखील सांगण्यात येत आहे। जर का छत्रपती शिवाजी महाराज मैदान उपलब्ध झालं नाही तर मग BKC म्हणजे वांद्रे कुर्ला संकुलामध्ये 2 दसरा मेळावे होण्याची शक्यता, एक शिंदे गटाकडनं आणि एक ठाकरे गटाकडनं। आता वांद्रे कुर्ला संकुल हे खूप मोठं आहे, तिथे 3 मैदानं जी आहेत ती मोठी उपलब्ध आहेत, त्यापैकी कुठल्या मैदानाला कोणत्या गटाला मान्यता मिळते किंवा परवानगी मिळते हे पाहावं लागेल। तर तसं झालं तर यंदाचा दसरा मेळावा हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व होण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही गटांकडनं दसरा मेळावा होणारच असं स्पष्टपणे सांगण्यात येते। त्यामुळे यंदा महाराष्ट्राच्या जनतेला आणि मराठी जनतेला 2 दसरा मेळावे शिवसेनेच्या 2 गटांकडनं आयोजित केलेले आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। बरोबर। आणि उदय, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालिकेकडून या संदर्भात नेमकी काय भूमिका आता घेतली जाते, पालिका कोणाच्या बाजूने निर्णय घेईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल पालिकेची काही भूमिका समोर आलेली आहे का? पालिकेकडे दोन्ही गटाकडनं अर्ज जे दाखल झालेले आहेत, सगळ्यात आधी अर्ज दाखल झालेला आहे तो ठाकरे गटाकडनं अर्ज दाखल झालेला आहे, त्या पाठोपाठ शिंदे गटाकडनं देखील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दसरा मेळावा आयोजनासाठी अर्ज दाखल झालेला आहे। मात्र हा संपूर्ण खूप मोठा राजकीय वाद आहे, त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तांनी या संदर्भात अजून अद्याप कुठलंही पाऊल जे आहे ते उचललेलं नाही। अनेक नियमांची चाचपणी जी आहे ती केलं जातं। पहिलं ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना या संदर्भात परवानगी देण्यासंदर्भात देखील विचार चालू होता, मात्र अद्याप त्यावरती कुठलाही निर्णय जो आहे तो झालेला नाही। कदाचित छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये कोणत्याही गटाला दसरा मेळावा घेण्यासंदर्भात परवानगी मिळणार नाही अशी शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्या संदर्भात कुणकुण जी आहे दोन्ही गटांना लागली। त्यामुळे आता मुंबईतलं सगळ्यात मोठं मैदान जे आहे ते वांद्रे कुर्ला संकुलामध्ये आहे आणि तिथेच आता दसरा मेळावा आयोजनासाठी दोन्ही गटाकडनं तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। जर का वांद्रे कुर्ला संकुलामध्ये जर का दसरा मेळावा आयोजित केला गेला तर दोन्ही गटाकडनं एकाच दिवशी 2 दसरा मेळावे महाराष्ट्राच्या जनतेला पाहावे लागणार आहेत आणि त्या संदर्भातले अर्ज जे आहेत ते देखील दाखल झाले आहेत। सध्या भारतीय कामगार सेनेने एक मुख्य आयोजक म्हणून MMRD आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की MMRDचं कॅनरा बँकेसमोरचं जे मैदान आहे ते आम्हाला दसरा मेळाव्यासाठी मिळावं आणि या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाषण करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आता त्याला परवानगी कधी मिळते हे पाहावं लागेल, कारण साधारणतः 4, 5, 6 असे 3 दिवस हे मैदान जे बुक करण्यासंदर्भातचे पत्रामध्ये विनंती जी आहे ती करण्यात आलेली आहे। बरोबर उदय, आणि जर समजा दोन्ही गटांना म्हणजे शिंदे गटाला सुद्धा आणि ठाकरे गटाला सुद्धा जर शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर जर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली नाही तर अभूतपूर्व असा हा प्रसंग उद्भवू शकतो। आपण जसं म्हणाला तसं ऐतिहासिक ही गोष्ट ठरू शकते, पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही असा प्रसंग उद्भवू शकतो। उदय, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? या आधी देखील आपण अनेक वेळा पाहिलंय की दसरा मेळावा शिवसेनेचा पारंपरिक जो आहे तो शिवाजी पार्क मैदानामध्ये होत आलेला आहे। या आधी देखील प्रत्येक वर्षी हा वेळा फक्त 2 ते 3 वेळा अति मुसळधार पावसामुळे दसरा मेळावा जो आहे तो रद्द करावा लागलेला आहे। कोविड संसर्गाचा काळ होता त्यावेळेला तो ऑनलाईन घेण्यात आला होता, षण्मुखानंदमध्ये घेण्यात आला होता, मात्र आता हा दसरा मेळावा कुठलेही निर्बंध नसल्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये घेण्यासंदर्भात प्रयत्नशील होते। मात्र जो काही राजकीय वाद मोठा जो निर्माण झालेला आहे, शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांनी अर्ज
अर्ज केले, त्यामुळे कोणाला छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र जी काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार कोणत्याही गटाला छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दसरा मेळावा घेण्यासंदर्भात परवानगी मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे अन्य पर्याय जागांचा जो पर्याय आहे तो समोर उदय, प्रश्न हाच आहे की शिवतीर्थ म्हणजे शिवसेना, दसरा मेळावा म्हणजे शिवसेना असं समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासूनचं, दशकापासूनचं आहे आणि अशा वेळेला जर शिवसेनेकडून पर्यायी जागांची चाचपणी केली जात असेल तर एक प्रकारची नामुष्की असं म्हणायला हरकत नाही। एकूण आपण हे पाहू शकतो राजकीय साठमारी सर्वत्र चालू आहे आणि त्यामध्ये कोण कुठे कशी बाजी मारेल हे सांगता येत नाही। त्यातच अन्य पर्यायी जागांचा जो आहे विचार देखील केला जात आहे। आपण पाहतोय की शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी दसरा मेळावा घेत असतात आणि राज्यभरातील नाही तर आपल्या देशभरातील सर्व शिवसैनिकांना राष्ट्रीय एकूणच त्यांचं जे काही धोरण आहे, दिशा असेल किंवा राज्यातल्या राजकीय दिशा असेल ते स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांना सांगत होते। आपला मुलुक मैदान भाषणातून ते सांगत होते। त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आलेले। मात्र यंदा जी अभूतपूर्व एक राजकीय पेच जो निर्माण झालेला आहे, ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन्ही आमने सामने आलेले। दोन्ही गटांपैकी खरी शिवसेना कोणाची आणि कोणत्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी इथे परवानगी मिळेल यासाठी साशंकता निर्माण झालेली आहे। मात्र सध्या महापालिका प्रशासनाने एक आपण सावधानतेचं पाऊल जे ते उचललेलं पाहायला मिळते। कोणत्याही गटाला ते परवानगी देणार नाही असं समजतं आहे। त्यामुळेच आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं एक पाऊल जे आहे ते पुढे उचललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि शिवतीर्थाऐवजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाऐवजी वांद्रे कुर्ला संकुलातील कॅनरा बँकेसमोरचं जे मोठं मैदान आहे ते बुक करण्यासंदर्भात त्यांनी अर्ज जो आहे महापालिका MMRD आयुक्तांकडे करण्यात आलेला आहे। बरं उदय, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, आपण पालिकेच्या एकंदरीतच भूमिकेवरनं वक्तव्य केलेलं होतं त्याबद्दलची देखील माहिती मी आपल्याकडनं जाणून घेणारच आहे। मात्र आपल्या सोबत सध्या मंत्री शंभूराज देसाई आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। देसाई साहेब, आपलं स्वागत पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतमध्ये। शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर जर दोन्ही गटांना परवानगी मिळाली नाही तर पर्यायी जागेचा शोध सुरू असल्याचं, चाचपणी सुरू असल्याचं समजलेलं होतं। शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याची उत्सुकता लागलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। हे बघा, शिवसेना आम्ही आहोत, म्हणजे जे पहिल्यापासून आम्ही सांगतोय माननीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेबांच्या, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हीच मुख्य शिवसेना आहोत। त्यामुळं आमची, मी मगाशी पण सांगितलं की आजच्या प्रथेप्रमाणे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परवानगी तिथले स्थानिक आमदार श्री सदा सरवणकर हे पत्र देऊन परवानगी मागत असतात, तर त्याप्रमाणे सरवणकर साहेबांनी पत्र देऊन परवानगी मागितलेली आहे। आम्हाला हे माहिती होतं की जाणीवपूर्वक परत काही लोक तिथं परवानगी मागणार, म्हणून सुरुवातीलाच आम्ही पर्यायी व्यवस्था असावी म्हणून आम्ही बीकेसीतल्या ठिकाणची परवानगी मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली। आता बघा, यांनी सुद्धा आता तिथंच मागणी केली, म्हणजे आता जे कळतंय आम्हाला की जिथं आम्ही सुरुवातीला जेव्हा आम्ही दादरच्या शिवाजी पार्कची जागा मागितली, काही समजा नाही मिळू शकली तांत्रिक अडचणीमुळे, आम्हाला विश्वास आहे मिळेल, पण शेवटी समजा काही 1% काही प्रॉब्लेम आला तर पर्याय हातात असावं म्हणून आम्ही तो निवडला। आता आम्ही जे केलं तेच कित्ता गिरवायचं काम ही मंडळी करतायत। म्हणजे ज्यांना जी मंडळी आता तिथं हे सगळं नियोजन करण्यामध्ये कदाचित असतील त्यांना हे सुद्धा माहित नाही की सरवणकर साहेब कशी परवानगी घेत होते, सदा सरवणकर साहेब तिथले स्थानिक आमदार कशा पद्धतीनं महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन, महापालिकेमध्ये जाऊन काय कागदपत्राची पूर्तता करून हे सगळं सरवणकर साहेब करत होते, त्याप्रमाणे आम्ही केलंय। पण मला विश्वास आहे, पहिल्यांदा आम्ही दोन्ही ठिकाणी अर्ज केलेले आहेत, त्यामुळे आम्हालाच आमचा विश्वास आहे शिवाजी पार्कच मिळेल। बरोबर, पण समजा काही तांत्रिक अडचण आली तर आम्ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे। बरं, नाही पण देसाई साहेब, आणखीन एक मुद्दा म्हणजे आपण बीकेसीतल्या जागेच्या बाबतीत थोडंसं बोलूया। या जागेसाठी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेनं सुद्धा अर्ज केलेला आहे। या अशा दोन्ही गटांकडनं केल्या गेलेल्या अर्जांनंतर मोठा पेच निर्माण झालाय असं आपल्याला वाटत नाही का? आणि हा पेच नेमका कसा सोडवला जाईल असं वाटतं? पालिकेनं नेमकी कोणाला परवानगी द्यावी याच्यामध्ये आता आम्ही बोलण्यापेक्षा त्या परवानगी देणारी जी अधिकृत अथॉरिटी आहे किंवा ज्या अधिकृत यंत्रणेला परवानगी देण्याचे अधिकार आहेत ते सगळ्या कायद्याच्या बाबी, नियमांच्या बाबी तपासून बघतील ना। आम्ही सुद्धा आणि कुणी सुद्धा त्याच्यात हस्तक्षेप करण्याची गरज मला वाटत नाही। कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे। मग अर्ज कुणी केला, त्या पहिल्या सभेच्या अर्जापासून दुसरी सभा मागितली तर किती अंतरावर, हे जे काय नेहमीचे पोलिसांचे नियम आहेत
किंवा प्रशासनाचे नियम आहेत ते संबंधित यंत्रणा तपासतील आणि नियमाप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही करतील. बर, ठीक आहे, धन्यवाद. आपण देसाई साहेब प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि उदय जाधव आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत होते. उदय, आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपले देखील आभार. या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावरनं कुठेतरी आता राजकीय पेच निर्माण होतोय की काय अशीच चिन्ह दिसत आहेत. पालिकेची भूमिका या संदर्भातली अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. पुढची बातमी बघूया. सर्वांचं लक्ष लागून असलेल्या आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली आहे. हे सगळेच पक्ष तयारीला लागलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी दौऱ्यांना सुरुवात केली आहे. तसंच ते या निवडणुकीमध्ये युती करण्याची सुद्धा चर्चा जोरात सुरू होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी मुंबई पालिका निवडणूक स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबत न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालिकेच्या सगळ्या 227 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा नेमका कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महानगरपालिका असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल किंवा मग अन्य कुठल्या महानगरपालिका असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, संभाजीनगर असेल, सगळीकडे जेवढ्या जागा आहेत त्या सर्व लढवण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश हे राजसाहेबांनी दिलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून त्याची तयारी करतोय. गोव्यामध्ये काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसचे काही आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. दिगंबर कामत, मायकल लोबो, डेलिला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस हे 8 काँग्रेसचे आमदार आज भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. या आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली असून या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची सुद्धा भेट घेतलेली आहे. आणि याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रातले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला घाबरल्यामुळे हे कारस्थान सुरू केल्याचं म्हटलेलं आहे. अजिबात नाही पडलेली आहे. हे ऑपरेशन लोटस हे सातत्यानं या देशामध्ये होतं आहे आणि सातत्यानं आमदारांना विकत घ्यायचं, त्यांना अडचणीत आणायचं, मग पक्षामध्ये अशाने लोकशाही तर मरेल ना. याला काय अर्थ आहे का? हे विकत घेण्याचं, आमदारांना ज्या पद्धतीनं लोकशाहीला विकत घेण्याची भूमिका भाजपने नेहमी आपल्या डोक्यात ठेवलेली होती, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा गोळा करायचा आणि पैशाच्या भरोशावर आणि केंद्राच्या सत्तेचा आधार घेऊन केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून या पद्धतीनं देशामध्ये राजकारण जे सुरू आहे त्याचा प्रत्यय आहे. याला काही आता वेगळं या पद्धतीचा हा चमत्कार झालेला आहे असं कोणी मानायचं गरज नाही. हे भाजपची जी घाणेरडीची राजकारणाची परंपरा आहे त्या परंपरेचं हे दर्शन आहे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. वक्र दरवाजे 0.30 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. यातून सध्या 92.7 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोंदियात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकं सडायला सुरुवात झाली आहे. आधी पुरानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठवडाभर सुरू होते. नुकसान भरपाई अजून मिळाली नाही आणि त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्यासह 2 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे तर गोंदिया जिल्हा येलो अलर्टमध्ये असून पावसानं जिल्ह्यात गारवा निर्माण झालाय तर दुसरीकडे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडलाय.
पावसामुळे फळभाज्यांच्या प्रतवारीवरती परिणाम झालाय. पितृपंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे, त्यामुळे फळभाज्यांच्या दरामध्ये 20 ते 25% वाढ झाली आहे. गणेशोत्सवापासून पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापुरात पाऊस सुरू आहे, त्यामुळे फळभाज्यांचं मोठं नुकसान झालंय. अहमदनगरच्या कोपरगावात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे ब्रिजलाल नगर भागातील नागरिक त्रासलेत. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अनेक वेळा मागण्या करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे इथल्या नागरिकांनी स्वखर्चानं खडी टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या सटाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्भवती आदिवासी महिलेला उपचारास नकार दिल्याची घटना घडली. त्यामुळे प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ती झाली. या घटनेमध्ये त्या नवजात शिशूचा मृत्यू झालाय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळं ठोकलंय. रत्नागिरीतल्या राजापूर धोपेश्वर बारसू प्रकल्पावरून राजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी मात्र सावध पवित्रा घेतलाय. यापूर्वी त्यांनी या प्रकल्पाचं समर्थन केल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. मात्र यानंतर देखील राजन साळवींनी पुन्हा एकदा समर्थनाचा पुनरुच्चार केलाय. दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल केला. ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली, जर ते तुमचे आदर्श होत असतील तर ते तुम्हाला लखलाभ असं दानवे म्हणाले. जुन्नरमध्ये कांदा निर्यात धोरणाविरोधात राष्ट्रवादीनं मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारवरती टीका केली. राज्य सरकार उत्सवात रमलंय, ते फक्त गणपतीचं दर्शन घेत फिरतायत. तब्बल 250 गणपतींचं दर्शन त्यांनी घेतलं. सरकारला जनतेचा आशीर्वाद नकोय तर देवांचा आशीर्वाद हवाय असं वाटतंय असं म्हणत धनंजय मुंडेंनी सरकारवर निशाणा साधला. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग दर महिन्याला 7 कोटी रुपये देतात असा आरोप आमदार रवी राणांनी केला होता. त्यामुळे रवी राणांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. रवी राणा, नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या बाहेर घोषणाबाजी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी किशोरी पेडणेकर आणि चंद्रकांत खैरेंवरती टीका केली. जेव्हा जनाधार जातो, माणसं तुटतात, तेव्हा वैफल्यातून काही विधानं येतात. पेडणेकर आणि खैरेंच्या वक्तव्यामुळे आणखी जनाधार कमी होईल. पायाखालची वाळू सरकली की त्यांची विधानं बंद होतील असं बावनकुळे यांनी म्हटलं. बीडमध्ये अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवरती मोर्चा काढला. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, किमान वेतन 21,000 रुपये लागू करावं यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. गोंदियात रेल्वेच्या 3ऱ्या रुळाचं काम सुरू असल्यामुळे दिवसेंदिवस रेल्वेगाडी रद्द होते. त्यामुळे व्यापार, उद्योगधंदे ठप्प झालेत आणि या विरोधात बहुजन समाज पक्षाद्वारे गोंदिया रेल्वे स्थानकासमोर निदर्शनं करत स्टेशन अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं. येत्या 15 दिवसात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय करावी, अन्यथा रेल्वे स्थानकासमोर मोठं आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा देण्यात आला. नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात नांदेडमध्ये एसएफआयनं रॅली काढून सरकारचा निषेध केला. या रॅलीमध्ये एसएफआय संघटनेच्या नेत्यांसह विद्यार्थी सहभागी झाले होते आणि केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाला डाव्या संघटनांनी विरोध दर्शवला असून त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. अकोल्यातील ब्रह्मी गावात कमळगंगा नदीच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना एका तरुणानं पुरातून बाईक नेण्याचं धाडस केलं आणि तो तरुण गाडीसह प्रवाहामध्ये वाहून गेला. मात्र दैव बलवत्तर म्हणून तरुण पोहत नदीकिनारी पोहोचला. अकोला जिल्ह्यातील तांदुळवाडी गावातील प्रभाकर लावणे आणि त्यांचा 11 वर्षांचा नातू आदित्य नदीमध्ये वाहून गेले. प्रभाकर लावणे यांचा मृतदेह सापडला असून आदित्यचा अजून शोध सुरू आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि वंदे मातरम आपत्कालीन पथक त्यांचा शोध घेत आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यातल्या जतमध्ये चोर समजून 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलेला होता. लवंगा गावात मुलं पळवणारी टोळी समजून ही मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. उमदी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गैरसमजुतीतून हा सगळा प्रकार घडल्याचं जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितलंय.
या मारहाण प्रकरणातल्या आणखी काही संशयितांचा शोध सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितलेलं आहे। सदर घटनेचं दखल पोलिसांनी घेतलेली आहे। या घटनेबाबत उमदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यामध्ये 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। गावामध्ये शांतता आहे। आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी गोंदियामधली। 6वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकानं बेशुद्ध होईपर्यंत काठी आणि पाईपनं बेदम मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गोंदियातल्या प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल शाळेतली ही घटना आहे। शाळेमध्ये शारीरिक सराव सुरू असताना अतिशय क्षुल्लक कारणावरून शिक्षकानं मारहाण केल्याचा आरोप केला गेलाय। मारहाणीच्या या घटनेनंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। तसंच शिक्षकासह शाळा व्यवस्थापनावर कारवाईसाठी आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आलेलं असून पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। शिक्षकाच्या या मारहाणीचा विद्यार्थ्यानं धसका घेतल्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरत असल्याचं त्याच्या पालकांनी सांगितलंय। इयत्ता 6वा वर्ग प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कूल चुलद इथे शिकत आहे आणि तिथल्या एका शिक्षकांनी बेदम मारहाण केली। मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता। इतकं मारलं त्याला की आज त्या मुलामध्ये इतकी भीती तयार झालेली आहे की आज तो शिक्षण घ्यायला तयार नाही आहे। तर या गोष्टीची आम्ही तक्रार आदिवासी विकास प्रकल्प देवरीला दिलं। आता तिथून आम्ही आज ग्रामीण पोलीस स्टेशन इथे आलेले आहोत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि ज्या शिक्षकांनी हा अमानुषपणा हा जो प्रकार केलेला आहे त्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी। इयत्ता 6वा वर्ग प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कूल चुलद इथे शिकत आहे आणि तिथल्या एका शिक्षकांनी बेदम मारहाण केली। मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता। इतकं मारलं त्याला की आज त्या मुलामध्ये इतकी भीती तयार झालेली आहे की आज तो शिक्षण घ्यायला तयार नाही आहे। तर या गोष्टीची आम्ही तक्रार आदिवासी विकास प्रकल्प देवरीला दिलं। आता तिथून आम्ही आज ग्रामीण पोलीस स्टेशन इथे आलेले आहोत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि ज्या शिक्षकांनी हा अमानुषपणा हा जो प्रकार केलेला आहे त्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी। माझ्याकडे प्रोग्रेसिव्ह शाळेबद्दल एका विद्यार्थी पालकांसोबत येऊन तक्रार केली होती। त्या विद्यार्थ्याला तिथल्या काही शिक्षकांनी मारहाण केली अशी तक्रार होती। जे शिक्षक होते ते दोषी आम्हाला आढळून आले आहे। त्यामुळे लगेचच मी शाळा प्रशासनाला पत्र दिलं की तुम्ही ते जे शिक्षक आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी म्हणून। त्याप्रमाणे शाळा प्रशासनाने माझ्या पत्राच्या याच्या अनुषंगाने दोन्हीही शिक्षकांना निलंबित केलेलं आहे। 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकानं बेदम मारहाण केल्याचा प्रकार गोंदियामध्ये घडलेला आहे। बेशुद्ध होईपर्यंत विद्यार्थ्याला शिक्षकानं मारहाण केल्याचा हा प्रकार घडलाय। शाळा व्यवस्थापनाविरोधात आणि शिक्षकाच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत आपण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काल रात्री दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं समजतंय। राज्यातल्या उद्योग आणि गुंतवणुकीबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं राज्य सरकारवर सध्या विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। यावर मंत्री उदय सामंत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। गेले म्हणजे कालपासून 24 तास जो काही वेदांता नावाचा प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे त्या संदर्भामध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्याबद्दल देखील मला सांगितलं पाहिजे की 2 महिन्यामध्ये असा कुठचाही प्रोजेक्ट परत जात नाही। राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे म्हणून सगळ्यांचे सांघिक प्रयत्न असले पाहिजे। कोण प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, कोण सांगते की पॅकेज एवढं दिलेलं होतं मग गुजरातला का गेलं। महाराष्ट्राच्या जनतेला मला उद्योगमंत्री म्हणून सांगितलं पाहिजे की हा प्रोजेक्ट 8 महिन्यापासून इथे येण्यासाठी प्रयत्न करतोय। 8 महिन्यामध्ये त्यांना इन्सेंटिव्ह पॅकेजेस द्यायची होती। 8 महिन्यामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये त्यांना सवलत द्यायची होती। जमीन गुजरातनं जशी दिली तशा पद्धतीची द्यायची होती। माझा 2 महिन्यात शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आल्यानंतर वाईट झालं तर सगळं खापर त्यांच्यावर फोडायचं आणि चांगलं झालं तर आमच्यामुळं करायचं। ही जी काय राजकारणातली एक वाईट प्रवृत्ती वाढीला लागलेली आहे त्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो। कारण हा प्रोजेक्ट इकडे येण्यासाठी 8 ते 9 महिने प्रयत्न करतो।
आणि प्रयत्न करत असताना अनेक इन्सेंटिव्ह स्कीम ज्या आहेत त्या शासनासमोर ठेवलेल्या होत्या. आणि मला एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की 2 महिन्यापूर्वी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यानंतर अजून काही जास्तीचं वेदांताला देता येईल का या संदर्भात अनेक बैठका झाल्या. एवढंच नाही तर स्वतः अनिल अगरवालजींशी देवेंद्रजी स्वतः 1 to 1 बोललेले होते. अजून काही लागेल म्हणजे बाकीच्या राज्यांपेक्षा अजून काही जास्त लागेल तर ते महाराष्ट्र द्यायला तयार आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती. पण मागच्या 7 महिन्यातला जो अनुभव त्यांच्या पदरी आलेला होता त्याच्यामुळं कदाचित त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि उगाचच दुसऱ्यावर खापर फोडण्यापेक्षा रिफायनरीचं तुम्ही आता काय करणार आहात याचं उत्तर देखील महाराष्ट्राला द्यावं लागेल. कारण फक्त टीका करायची आणि त्या राजापूर रिफायनरीच्या बाबतीमध्ये खासदारांना सांगायचं त्याला विरोध करा आणि आमदार तिथे समर्थन करत असताना देखील रिफायनरीच्या बाबतीत. तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया आता दिलेली आहे. उद्योग आणि गुंतवणुकी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान काल रात्री दूरध्वनीवरून संवाद झाल्याची देखील माहिती मिळते. फॉक्सकॉन वेदांता हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता विरोधक टीकेची झोड उठवत आहेत. पंतप्रधान मोदींशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी याच प्रोजेक्टच्या बाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी देखील सांगितलं की मागच्या 7-8 महिन्यामध्ये जो रिस्पॉन्स उद्योजकाला पाहिजे होता तो किंबहुना न मिळाल्यामुळे कदाचित ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी आश्वस्त केलं एवढा किंवा याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट हा काही दिवसातच महाराष्ट्राला बेरोजगारी दूर करण्यासाठी दिला जाईल हे आश्वासन दस्तूरखुद्द पंतप्रधान महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे. आणि पंतप्रधान मोदींशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी याच प्रोजेक्टच्या बाबत पंतप्रधान मोदयांशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी देखील सांगितलं की पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. पावसानं जिल्ह्यात गारवा निर्माण झालाय तर दुसरीकडे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडलाय. पावसामुळे फळभाज्यांच्या प्रतवारीवरती परिणाम झालाय. पितृपंधरवड्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे, त्यामुळे फळभाज्यांच्या दरामध्ये 20 ते 25% वाढ झाली आहे. गणेशोत्सवापासून पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापुरात पाऊस सुरू आहे, त्यामुळे फळभाज्यांचं मोठं नुकसान झालंय. अहमदनगरच्या कोपरगावात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे ब्रिजलाल नगर भागातील नागरिक त्रासलेत. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अनेक वेळा मागण्या करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे इथल्या नागरिकांनी स्वखर्चानं खडी टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या सटाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्भवती आदिवासी महिलेला उपचारास नकार दिल्याची घटना घडली. त्यामुळे प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती झाली. या घटनेमध्ये त्या नवजात शिशूचा मृत्यू झालाय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळं ठोकलंय. रत्नागिरीतल्या राजापूर धोपेश्वर बारसू प्रकल्पावरून राजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी मात्र सावध पवित्रा घेतलाय. यापूर्वी त्यांनी या प्रकल्पाचं समर्थन केल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. मात्र यानंतर देखील राजन साळवींनी पुन्हा एकदा समर्थनाचा पुनरुच्चार केलाय. दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल केला. ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली, जर ते तुमचे आदर्श होत असतील तर ते तुम्हाला लखलाभ असं दानवे म्हणाले. जुन्नरमध्ये कांदा निर्यात धोरणाविरोधात राष्ट्रवादीनं मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारवरती टीका केली. राज्य सरकार उत्सवात रमलंय, ते फक्त गणपतीचं दर्शन घेत फिरतायत. तब्बल 250 गणपतींचं दर्शन त्यांनी घेतलं. सरकारला जनतेचा आशीर्वाद नकोय तर देवांचा आशीर्वाद हवाय असं वाटतंय असं म्हणत धनंजय मुंडेंनी सरकारवर निशाणा साधला. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग दर महिन्याला 7 कोटी रुपये देतात असा आरोप आमदार रवी राणांनी केला होता. त्यामुळे रवी राणांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. रवी राणा, नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या बाहेर घोषणाबाजी केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी किशोरी पेडणेकर आणि चंद्रकांत खैरेंवरती टीका केली. जेव्हा जनाधार जातो, माणसं तुटतात, तेव्हा वैफल्यातून काही विधानं येतात. पेडणेकर आणि खैरेंच्या वक्तव्यामुळे आणखी जनाधार कमी होईल. पायाखालची वाळू सरकली की त्यांची विधानं बंद होतील, असं बावनकुळे यांनी म्हटलं. बीडमध्ये अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवरती मोर्चा काढला. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, किमान वेतन 21,000 रुपये लागू करावं, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. गोंदियात रेल्वेच्या तिसऱ्या रुळाचं काम सुरू असल्यामुळे दिवसेंदिवस रेल्वेगाडी रद्द होते. त्यामुळे व्यापार उद्योगधंदे ठप्प झालेत आणि या विरोधात बहुजन समाज पक्षाद्वारे गोंदिया रेल्वे स्थानकासमोर निदर्शनं करत स्टेशन अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं. येत्या 15 दिवसात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय करावी, अन्यथा रेल्वे स्थानकासमोर मोठं आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा देण्यात आला. नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात नांदेडमध्ये एसएफआयनं रॅली काढून सरकारचा निषेध केला. या रॅलीमध्ये एसएफआय संघटनेच्या नेत्यांसह विद्यार्थी सहभागी झाले होते आणि केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाला डाव्या संघटनांनी विरोध दर्शवला असून त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. अकोल्यातील ब्रह्मी गावात कमळगंगा नदीच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना एका तरुणानं पुरातून बाईक नेण्याचं धाडस केलं आणि तो तरुण गाडीसह प्रवाहामध्ये वाहून गेला. मात्र दैव बलवत्तर म्हणून तरुण पोहत नदीकिनारी पोहोचला. अकोला जिल्ह्यातील तांदुळवाडी गावातील प्रभाकर लावणे आणि त्यांचा 11 वर्षांचा नातू आदित्य नदीमध्ये वाहून गेले. प्रभाकर लावणे यांचा मृतदेह सापडला असून आदित्यचा अजून शोध सुरू आहे. जिल्हा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट जाणार आहोत गोव्यामध्ये काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. आणि कळमुरचे आमदार मायकल बाब लोबो, अलेक्स सिकेर सगळे आमदार जे आज भारतीय जनता पार्टीन जॉईन जातात ते दिलेला लोबो, केदार नायक, राजेश फळदेसाय, संकल्प आमोणकर आणि रुडॉल्फ फर्नांडीस. हांव तुमचे ह्या पत्रकार परिशदेक सगळ्या पत्रकारांचे हार्दिक स्वागत करता. आनी गोंया भितर ज्या तरेन देशभरा भितर भारतीय जनता पार्टी बऱ्या तरेन काम करता केंद्राक आनी गोंयांत, आनी ताका लागून देशभर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या राजकीय पार्टींचे पुढारी हे भारतीय जनता पार्टीन प्रवेश करतात. गोंयांत सुद्धा ज्या तरेन भारतीय जनता पार्टीचें काम आनी सरकारचें काम आमचे डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री फुडें व्हरत आसात, ताका लागून आज एक गोंया भितर 8 आमदार काँग्रेसचे हे भारतीय जनता पार्टीन प्रवेश करतात. आनी ताका लागून भारतीय जनता पार्टी गोंया भितर ह्या सगळ्यांच्या आदारार आनी स्ट्रॉंग जाल्ली आसा. हांव तांचें अभिनंदन करतां. भारतीय जनता पार्टीच्या परिवारान तांचें स्वागत करतां. कारण वेगवेगळे ज्येष्ठ नेता जे पार्टी म्हण आसत पण स्वताच्या वैयक्तीक हाचेर स्वता निवडून येवपाची ताकद आशिल्ले अशे वरिश्ठ नेता आज परत पार्टी भितर येतात. आमचे दिगंबर बाब कामत हे गेली 8 टर्म निवडणूक विधानसभेचे जिखिल्ले आसात मडगांव हांगासर. म्हाका येता की 2005 नंतर आमी परत केन्नाच निवडणूक जिखून आशिल्ले, कारण ते भारतीय जनता पार्टी बरोबर 94 जिखून आयिल्ले, 99 जिखून आयिल्ले, 2002 जिखून आयिल्ले. आनी त्या वेळार एकंदर अजून पर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दी भितर एकूय निवडणूक ते थंय हारुना. ते आज पार्टीन प्रवेश करतात. नुवेचे आमदार अलेक्स बाब सिकेर हे सुद्धा तसे सिनियर लिडर आनी सालसेती भितर जेंचें नांव आसा अशे नेते आज पार्टी भितर जॉईन जातात. आमचे आदले आमदार, आमचे आदले मंत्री आनी मध्यंतरी जे पार्टी सोडून गेले पण परत एकदा तेंच्यांनी ठरयलें की भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश करप. आमचे कळंगूटचे आमदार मायकल बाब लोबो हे परत एकदा भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश करतात. तांचे बरोबर दिलेला लोबो आमची शिवोलीचे आमदार, केदार बाब नायक सालिगांवचे आमदार हे सुद्धा आज पार्टी भितर परत एकदा येतात. राजेश फळदेसाय, संकल्प आमोणकर आणि रुडॉल्फ फर्नांडीस हांव यांचे सगळ्यांचे पार्टी भितर स्वागत करता, अभिनंदन करता. आणि पार्टी भितर त्यांची रितसर आमी पार्टीची प्रायमरी मेंबरशीप जी आसा ही दिवन त्यांचो पार्टी भितर प्रवेश करता. सगळ्यात पयलीं काँग्रेसचे आदले ज्येष्ठ नेता आणि मडगांवचे आमदार दिगंबर कामत
यांचो पार्टी भितर हांव प्रवेश करता. गोव्यात काँग्रेसला मोठं भगदाड पडलेलं आहे. ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांच्यासह इतर 7 काँग्रेसच्या आमदारांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश केलेला आहे. काँग्रेससाठी हा एक खूप मोठा धक्का गोव्यामध्ये. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.